साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। चे सर्व लाभ व वेतन अदा करावेत। जातीचा दाखला देताना 1950 पूर्वीचा पुरावा मागण्यात येऊ नये। जात पडताळणी कार्यालय जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात यावी। या मागण्यांसह अनेक मागण्यांसाठी महादेव कोळी आणि मन्नेर वारलू समाजाच्या वतीने 10 फेब्रुवारी रोजी जुना पुणा नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महादेव कोळी समाज संघर्ष समितीचे प्राध्यापक अशोक निंबर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोळी समाज महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये सातत्याने लढा लढत आहे। शासनाकडून कोळी समाजावर सातत्याने अन्याय होतोय। त्याच्यामुळे कोळी समाज बांधवांचे संसार उद्ध्वस्त होताना आपण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अनेक लढे केलेले आहेत। त्या लढ्यांना तुम्ही व्यापक प्रसिद्धी देखील दिलेली आहे। मग तो लढा उपोषणाचा असेल, आमरण उपोषणाचा असेल, रास्ता रोको असेल किंवा उद्रेक होऊन झालेला दगडफेकीचा प्रसंग असेल, अनेक प्रकारचे मोर्चे कोळी समाजाने गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने केलेले आहे। तरी देखील कोळी समाजाच्या प्रश्नावर मग सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या पलीकडे कोणतंही काम कोणत्याही सरकारने आतापर्यंत केलं नाही। एका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावत महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या सचिव मंडळींनी, ज्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच अस्तित्वात नव्हतं निवडणुकीनंतर, त्यावेळेला 21/12/2019 रोजी एक शासन परिपत्रक काढलं। त्या शासन परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळजवळ 60 ते 70 हजार कर्मचाऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव महाराष्ट्र सरकारमधले काही मंडळी करताना दिसत आहे। त्याच्या विरोधामध्ये समाजामध्ये असंतोष आहे। या असंतोषाचा उद्रेक आता हळूहळू होताना दिसतोय। शासनाचा या चुकीच्या धोरणाचं, सचिवांनी लावलेल्या न्यायालयाच्या चुकीच्या अर्थाचं निषेध करण्यासाठी आणि कोळी समाजाच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी एका महामोर्चाचं नियोजन दिनांक 10 रोजी, सोमवार दिनांक 10 रोजी सोलापूर शहरामधून आम्ही करीत आहोत। या पत्रकार परिषदेला अरुण लोणारी, संजीव कुमार कोळी, अंबादास कोळी, नागेश बिराजदार, सुधाकर सुसलादी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते।